नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये आजपासून नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी सुरू होणार आहे। 30 जून पर्यंत 2 लाख मेट्रिक टन खरेदीचं उद्दिष्ट नाफेडने ठेवलं आहे। केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी CCTV आणि स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत न पाठवण्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय। वाहतूक आणि मजुरीचा खर्च नाफेड आणि NCCF कडून केला जाणार आहे। आजपासून आता नाफेड आणि NCCF मधून कांदा खरेदी केली जाणार आहे। तर लासलगाव मधील कांदा खरेदीची परिस्थिती सांगतायत आपले प्रतिनिधी अजय सोनवणे। आपण पाहूया। आजपासून नाफेड प्रत्यक्षात खरेदीला उतरणार असं जाहीर करण्यात आलेलं होतं। मी आता लासलगावच्या बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांचे लिलाव सुरू झालेले आहे आणि कांद्याला जवळपास 1800 ते 2000 रुपयाच्या आसपास जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्याला ठराविक भाव मिळतोय। मात्र सरासरी बघायला गेलं तर 1500-1600 रुपयाच्या आसपास असल्याचं सांगितलं जाते। एकंदरीत आपण बघू शकतो की या ठिकाणी जो आहे चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो या ठिकाणी आलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत नाफेडचा कुठलाही अधिकारी किंवा त्यांच्या एजन्सी त्यांनी ज्या निवडून दिलेल्या एजन्सी आहे त्या इथे कुठेही आलेल्या नसल्याचं सांगितलं जाते। आपल्या बरोबर काही शेतकरी आहे, आपण त्यांनाच विचारूया। काका, मला एक सांगा, तुम्ही कुठून आलात आणि नाफेडचे अधिकारी आहेत का इथे? आलो मी खडक मालेगाव इथून आलेलो आहे। नाफेडचे काही अधिकारी आज दिसलेला नाही, त्याच्यामुळे खरं आलेले आहे का काय बा नाफेड उतरलंय की पाहण्यासाठी मी आलेलो होतो खास। अजून तर कोणी दिसत नाही इथं। मग मला सांगा, आता तुम्ही जो कांदा आणलेला आहे आज त्या कांद्याची क्वालिटी एकदम चांगल्या असताना 13, 12, 13, 14 एक नंबर माल। 1 नंबर माल 12, 13, 14। मग जर कधी व्यापारी जर तुमच्याकडनं माल घेतोय तर तो नाफेड घेईल का? नाफेड घ्या उतरलेलंच नाही तर घेणार कुठून? आज नाफेडच नाहीये। आज जाहीर केलेलं होतं कलेक्टरने, आज नाफेड येणार, उतरणार, NCP उतरणार, कोणीच नाही याच्यामध्ये। दोन्ही नाही